नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी, सासूबाई आणि माझी मृगा आम्ही तिघी मिळून आज आलेलो आहोत जुन्या नाशिकला। सगळ्यात आम्ही तर गंगामाईचं दर्शन घेतलं। खूप शांतता आहे इथे, खूप छान वातावरण आणि मनाला समाधान देणारं दर्शन। तुम्ही तर बघू शकता किती शांतता, प्रसन्न आणि संध्याकाळचा सूर्यास्त सुद्धा होत आहे। इतकं सुंदर वातावरण आहे की इथून बाहेर जाण्याचं मनच करत नव्हतं। पण त्यानंतर आम्ही कपालेश्वर मंदिरात गेलो। ते पायऱ्या खूप आहेत आणि उंच सुद्धा आहेत त्यामुळे सासूबाईंना गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतानाही त्यांनी हळूहळू वरपर्यंत येऊन दर्शन घेतलं। खरंच त्यांच्या जिद्दीला तर सलामच आहे। वरचा परिसर खूप शांत, थंडगार आणि गर्दीही नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन अगदी छान झालं, शांततेत झालं, कोणतीही घाई झाली नाही आणि मनापासून अगदी मनाला शांतता मिळणारं आमचं आजचं दर्शन झालं। मी कपालेश्वर मंदिरात पहिल्यांदाच गेली होती। कपालेश्वर मंदिराची एक खास गोष्ट आहे, इथे नंदी नाही। ही भारतातील फार थोडी आणि अशी शिवालय आहे जिथे नंदीची मूर्ती नाहीये। पुराणानुसार भगवान शिवांनी इथे कपाल म्हणजे ब्रह्मदेवाच्या कवटीचा दोष दूर केला, म्हणून मंदिराला कपालेश्वर असं नाव पडलं आहे। मंदिराकडे जाण्यासाठी मोठ्या पायऱ्या आहेत, पण वर गेल्यावर दिसणारं निसर्गरम्य दृश्य आणि मिळणारं शांत दर्शन मनाला खरंच खूप समाधान देतं। असं मानलं जातं की वनवासाच्या काळात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी या शिवालयात पूजा केली होती, त्यामुळे हे ठिकाण रामायणाशी थेट जोडलेलं पवित्र स्थान आहे। मंदिराची रचना दगडी, साधी आणि अतिशय भव्य अशी आहे। जुना दगडी बांधकामाचा स्पर्श आजही तसाच टिकून आहे, त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक वजन जाणवतं। त्यानंतर आम्ही हळूहळू चालत दुतोंड्या मारुतीचं दर्शन सुद्धा घेतलं। हा दुतोंड्या मारुती पावसाळ्यात खूप पाण्यात जातो। म्हणतात ना, जर पाणी मारुतीच्या डोक्यापर्यंत आलं ना तर नाशिक शहराला पूर येतो। पण किती मोठी मूर्ती आहे बघा ना, इतकं पाणी म्हणजे येतं पावसाळ्यात आणि दरवर्षी पूर येतोच येतो। हे सगळं मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे, म्हणून अनुभव हा आणखी खास होता माझ्यासाठी। त्यानंतर आम्ही गेलो सांडग्यावरच्या देवीला। माझ्या सासूबाईंची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आपण या देवीला जाऊन ओटी भरूया आपण, त्यामुळे आज विचार केला की चला मग निघूयात, म्हणून आम्ही खास देवीच्या दर्शनासाठी गावात आलेलो आहोत। त्यामुळे सप्तशृंगी देवीचं हे स्वरूप आहे आणि आज इथे देवीची ओटी अगदी मनापासून भरली गेली। बोलतात ना, देवीचाच बुलावा होता, म्हणून बोलवणं होतं, म्हणून आमचं आज येणं झालं। इथे गर्दी असते, पण तरी आज सगळ्या गोष्टी शांततेत झाल्या आणि अतिशय सुंदर दर्शन झालं। पाणीपुरी खाऊन आम्ही संपवला आजचा दिवस। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।